Good morning students, welcome back to our Educational Academy YouTube channel. Yesterday we discussed about RBC म्हणजे Red Blood Cells. आज आपल्याला बघायचे आहेत WBC. ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि सेल्स असे दोन भाग पडतात, तर सेल्समधल्या WBC नावाच्या सेल्स आपण आज बघणार आहोत. याच WBC सेल्सला ल्युकोसाइट्स म्हणतात आणि याचं दुसरं नाव आहे WBC व्हाईट ब्लड कार्पसल्स. व्हाईट ब्लड कार्पसल्स म्हणजेच याला मराठीतनं आपण श्वेतपेशी असं म्हणतो. श्वेतपेशी, श्वेत म्हणजे पांढऱ्या किंवा पांढऱ्या पेशी असं सुद्धा म्हणतो. मग या पांढऱ्या पेशी म्हणजे काय नेमकं आणि या पेशी काय काम करतात तर मुलांनो लक्षात ठेवा, पांढऱ्या पेशी म्हणजेच या सैनिक पेशी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. आपल्या बॉडीला इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता देण्यामध्ये यांचा मोठा रोल असतो. सो या WBC आज आपल्याला इथं समजून घ्यायच्यात. सो WBC मीन्स व्हाईट ब्लड कार्पसल्स आणि द नंबर ऑफ WBC इज लेस ॲज कम्पेअर टू RBC. या RBCच्या कम्पेअरमध्ये WBCचा नंबर खूपच कमी असतो. तो म्हणजे एक जर WBC असेल तर त्याला 700 RBC असतात. म्हणजे एकास 700 या प्रमाणात काय असतात WBC आपल्या बॉडीमध्ये असतात. दिस इज ऑफ WBC अँड दिस इज RBC. सो WBC RBC रेशो किती आहे मग आपल्या बॉडीमध्ये? एकास 700. एक WBC तर 700 RBC. म्हणजेच जसं आपण टोटल RBC काउंट काढलं होतं तसं इथं आपल्याला काय काढायला लागेल? टोटल WBC काउंट. टोटल WBC काउंट. मग टोटल WBC काउंट काढताना सुद्धा तोच मेथड आपल्याला अवलंबावी लागेल. दॅट इज 1 मायक्रोलिटर ऑफ ब्लड कंटेंट्स जेवढ्या एका मायक्रोलिटरमध्ये ब्लडच्या WBC आहेत त्या WBCंना टोटल WBC काउंट असं म्हटलं जातं किंवा त्याला TLC असंही म्हटलं जातं. टोटल ल्युकोसाइट काउंट. टोटल ल्युकोसाइट काउंट असं म्हटलं जातं. कशाला? टोटल WBC काउंटला, म्हणजे एका मायक्रोलिटर ऑफ ब्लडमध्ये किती WBC आहेत त्याचं प्रमाण शोधणं. सो त्याचबरोबर या WBCचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये किती असतं माहिती आहे तुम्हाला? दॅट इज 5000 to 7000 मिलीमीटर क्यूब एवढं प्रमाण त्यांचं ब्लडमध्ये असतं. किती असतं? 5000 ते 7000 मिलीमीटर क्यूब एवढ्या प्रमाणामध्ये त्या काय असतात? प्रेझेंट असतात. कोण? WBC. तर RBC किती होत्या? RBCचं प्रमाण मिलियन्समध्ये होतं, आहे की नाही? ते 5 ते 4.5 मिलियन्स, आहे की नाही? एवढं होतं. तर इथं 5000 ते 7000 मिलीमीटर क्यूब किंवा पर क्युबिक मिलीमीटर एवढं प्रमाण त्या WBCचं आपल्या ब्लडमध्ये असतं. सो दिस इज रिगार्डिंग नंबर ऑफ WBC. सो इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. बघा, जेव्हा नंबर ऑफ WBC वाढतो तेव्हा असं कन्सिडर केलं जातं की आपल्याला काय आहे? बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय. म्हणजे जसं मी सांगितलं या श्वेतपेशी सैनिक पेशी म्हणून काम करतात. मग जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर यांचा नंबर वाढू शकतो. सो इन्क्रीज इन WBC इज अन इंडिकेशन ऑफ इन्फेक्शन, पॅथोजेनिक इन्फेक्शन. मग बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये in case of bacterial infection the count of WBC is increases. Okay, WBC count is going to be increase in case of bacterial infection, right? So students, increase in number of WBC is known as leukocytosis. जेव्हा ल्युकोसाइट्सचा नंबर वाढतो तेव्हा त्यांना आपण ल्युकोसायटोसिस असं म्हणतो. ओके, मग ल्युकोसायटोसिस हे कधी झालेलं असतं? जेव्हा बॅक्टेरियल नंबर वाढतो, इन्फेक्शन वाढतं, त्यावेळी आपोआपच या सैनिक पेशींचा नंबर वाढलेला असतो. इज नोन ॲज ल्युकोसायटोसिस. बघा, ल्युकोसाइट्स आणि त्याचा नंबर वाढला की ल्युकोसायटोसिस. आणि
जेव्हा ॲबनॉर्मली ल्युकोसायटोसिस होतं, ॲबनॉर्मली या WBCचा नंबर वाढतो, नियमितपणे वाढत राहतो, तेव्हा ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं, ज्याला आपण ल्युकेमिया असं म्हणतो. वी कॉल इट ॲज अ ल्युकेमिया. मग ल्युकेमिया हा काय असतो? त्या मेलिग्नन्सी म्हणजेच ट्युमरस कॅन्सर किंवा आपल्या बॉडीमध्ये कंडिशन व्यवस्थित नाही आहेत, कुठंतरी कॅन्सरची सुरुवात आहे, असं सुद्धा एक इंडिकेशन असतं. व्हॉट? द सडन इन्क्रीज इन अ नंबर ऑफ WBC, दॅट इज नोन ॲज ल्युकेमिया. सो हे झालं इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC बद्दल. तसंच जर डिक्रीज इन नंबर ऑफ WBC झालं, जर नंबर कमी झाला, इट इज नोन ॲज ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया बघा, काल आपण इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हटलं होतं, तर आज ल्युकोपेनिया असं म्हणू. कशाला? डिक्रीज इन नंबर ऑफ WBC. सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज ऑफ or important information about number of WBC. Now we will see shape of WBC. बघा, या WBCचा आकार कसा असतो? सिंपल आहे. याचा नंबर लक्षात ठेवायचा, आकार लक्षात ठेवायचा, कलर लक्षात ठेवायचा, कुठं तयार होतात लक्षात ठेवायचं, त्यांच्या टाईप कशा असतात हे लक्षात ठेवायचं. दिस इज रिगार्डिंग WBC. Now we will see shape of WBC. तर या WBC या आकारहीन असतात, म्हणजेच त्या कशा आहेत? शेपलेस आहेत. These are shapeless cells. त्यांना आकारच नसतो. सो वी कॉल देम, किंवा त्या कशाही प्रकारचा आकार काय करू शकतात? घेऊ शकतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो अमिबॉइड शेप. अमिबॉइड इन अ शेप. अमिबॉइड इन अ शेप म्हणजे काय? तर त्या अमिबासारख्या कशाही आकार त्या काय करतात? घेऊ शकतात. म्हणून त्यांना अमिबॉइड शेप सेल्स असं म्हटलं जातं. मग या अमिबॉइड शेपमुळंच त्या कुठंही काय करू शकतात? लोकोमोट करू शकतात, मूव्ह करू शकतात. आणि समटाइम्स दीज WBC कॅन मूव्ह आउट ऑफ द ब्लड वेसेल्स. बघा, त्या ब्लड वेसेल्सच्या सुद्धा काय करू शकतात? बाहेर येऊ शकतात. आणि जेव्हा त्या ब्लड वेसेल्सच्या बाहेर येतात, कशामुळं? या अमिबॉइड शेपमुळं किंवा त्या अमिबॉइडल आकारामुळं त्यांना बाहेर येण्यासाठी मदत होते. सो दिस मूव्हमेंट फ्रॉम ब्लड वेसेल टू टिश्यू, इथं टिश्यू आहे आणि या ब्लड वेसेलमधनं त्यांचं जे काही स्क्रोलिंग आहे, त्यांचं जे काही बाहेर येणं आहे, इज नोन ॲज डायपेडेसिस. ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. द मुवमेंट ऑफ WBC फ्रॉम व्हेसल, दॅट इज ब्लड वेसेल, टू टिश्यू इज नोन ॲज डायपेडेसिस. तर या टर्मिनॉलॉजी डायपेडेसिस ही महत्त्वाची आहे. सो द WBC आर हॅव्हिंग नो प्रॉपर शेप, त्यांना आकार नसतो. सो दिस इज रिगार्डिंग शेप ऑफ WBC. नाउ साइज ऑफ WBC बघा, WBC आर 8 to 20 मायक्रोमीटर इन अ डायमीटर. किती आहेत या? 8 ते 20 मायक्रोमीटर डायमीटरच्या आहेत, म्हणजेच यांची साईज मोठी आहे. कशापेक्षा? RBC पेक्षा. सो दिस इज रिगार्डिंग साइज ऑफ दॅट WBC और ल्युकोसाइट्स. हेलो स्टुडंट्स, नाउ विल सी टाइप्स ऑफ WBC. इन केस ऑफ टाइप्स बघा, WBCच्या 2 टाइप्स आहेत, त्याचे 2 प्रकार पडतात. दीज टाइप्स आर अग्रॅन्युलोसाइट्स अँड ग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात त्या अग्रॅन्युलोसाइट्स, आणि ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात त्या म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स. आता अग्रॅन्युलोसाइट्स या प्रकारच्या WBC आपण बघूयात. सो अग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 2 टाइप्स. अग्रॅन्युलोसाइट्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. तर लिम्फोसाइट्स बघा, ल्युकोसाइट्स म्हणजे WBC आणि ल्युकोसाइटचे 2 प्रकार, दॅट इज अग्रॅन्युलोसाइट्स अँड ग्रॅन्युलोसाइट्स. आणि आता अग्रॅन्युलोसाइट्सचे पुन्हा 2 प्रकार, दॅट इज लिम्फोसाइट्स. ओके, लिम्फोसाइट्स आणि दुसरा म्हणजे मोनोसाइट्स.
आता या ज्या लिम्फोसाइट्स आहेत की नाही, या लिम्फोसाइट्स हा खूप मोठं न्यूक्लियस असलेल्या सेल्स आहेत. द न्यूक्लियस ऑफ लिम्फोसाइट्स इज लार्जर, आणि त्याचं लार्जर न्यूक्लियस असल्या कारणानं त्याच्यामध्ये कमी सायटोप्लाझम असतो. द लेस सायटोप्लाझम इज प्रेझेंट इन अ लिम्फोसाइट्स ड्यू टू लार्जर न्यूक्लियस. सो ग्रॅन्युल्स आर ॲबसेंट म्हणून कॉल्ड अग्रॅन्युलोसाइट्स, राईट. सो दीज लिम्फोसाइट्स आर नॉन मोटाईल. या लिम्फोसाइट्स काय आहेत? नॉन मोटाईल आहेत. त्या मूव्ह करू शकत नाहीत. त्या एका जाग्यावरनं दुसऱ्या जाग्यावरती मूव्ह होत नाहीत, म्हणून त्यांना नॉन मोटाईल असं म्हणायचं. दीज आर नॉन फॅगोसायटिक. नॉन फॅगोसायटिक म्हणजे काय? तर सर्वात अगोदर फॅगोसायटिक म्हणजे काय लक्षात घ्या. फॅगोसायटॉसिस म्हणजे एखाद्या गोष्टीला गिळंकृत करणे. ओके, एखादी गोष्ट एंगल्फ करणे इज नोन ॲज फॅगोसायटॉसिस. मग या WBCचा प्रकार जो आहे लिम्फोसाइट्स नावाचा, त्या काय आहेत? नॉन फॅगोसायटिक आहेत. त्या दुसऱ्याला गिळंकृत करत नाहीत किंवा मग बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसला गिळंकृत करत नाहीत. त्यांना काय म्हणायचं? नॉन फॅगोसायटिक. बघा लक्षात ठेवा, नॉन मोटाईल अँड नॉन फॅगोसायटिक. काय आहेत त्या? नॉन फॅगोसायटिक आहेत. अँड दीज सेल्स प्रोड्युसेस अँटीबॉडीज. सगळ्यात महत्त्वाचं, दीज सेल्स प्रोड्युसेस अँटीबॉडीज. याच अँटीबॉडीजला आपण दुसरं नाव काय दिलं होतं? त्या अँटीबॉडीजला आपण काय म्हणतो? इम्युनोग्लोब्युलिन्स. इम्युनोग्लोब्युलिन्स. आता हे इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजेच अँटीबॉडी, आणि त्या अँटीबॉडी तयार करणाऱ्या सेल्स म्हणजेच कोण? लिम्फोसाइट्स. म्हणजे आपल्याकडं ज्या काही प्रतिकारक क्षमता तयार करणाऱ्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये याचा नंबर लागतो, ज्याला आपण म्हणतो लिम्फोसाइट्स. तर लिम्फोसाइट्स काय करतात? मग अँटीबॉडीज तयार करतात. ज्या अँटीबॉडीज बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसला काय करतात? मारण्याचं काम करतात. सो दीज आर अँटीबॉडी प्रोड्युसिंग सेल्स. कोणत्या? लिम्फोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्सचा पहिला प्रकार लिम्फोसाइट्स प्रोड्युसेस अँटीबॉडीज. तर लक्षात ठेवा, अँटीबॉडीज ह्या खूप महत्त्वाच्या असतात, ज्याला आपण त्या इम्युनोग्लोब्युलिन्स असं सुद्धा म्हणतो, किंवा मग प्रोटीन्स विच आर डिफेन्स प्रोटीन्स असं सुद्धा म्हणतो. ज्या प्रोटीननी बनलेले असतात त्या प्रोटीन्स त्या पॅथोजनला किल करायला काय करतात? मदत करतात. त्यांना आपण अँटीबॉडी म्हणतो. सो दीज लिम्फोसाइट्स आर अँटीबॉडी प्रोड्युसिंग सेल्स. आणि फायनली द lymphocytes are present in 20 to 25% of total WBC. त्या टोटल WBCच्या मानाने 20 ते 25% एवढ्या कोण आहेत? या लिम्फोसाइट्स प्रेझेंट आहेत. बघा लिम्फोसाइट्स. आणि आता दुसरा प्रकार आहे त्या अग्रॅन्युलोसाइट्सचा, त्याला म्हणायचं मोनोसाइट्स. मोनोसाइट्समध्ये न्यूक्लियस हे छोटं असतं आणि सायटोप्लाझम जास्त असतं. It is having smaller nucleus and that nucleus is having bean shape structure. त्या न्यूक्लियसचं बी सारखं, चवळीच्या बी सारखं काय असतो? आकार असतो. इट इज हॅव्हिंग बीन शेप स्मॉल न्यूक्लियस. आणि मग न्यूक्लियस छोटं असेल तर ऑब्विसली सायटोप्लाझम काय असतो? जास्त असतो. इथं न्यूक्लियस मोठं होतं, सायटोप्लाझम छोटा होतो. हे प्रकार आहेत अग्रॅन्युलोसाइट्स, ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स सापडत नाहीत, राईट. आता मोनोसाइट्स आर हॅव्हिंग स्मॉलर न्यूक्लियाय अँड लार्जर सायटोप्लाझम. दीज मोनोसाइट्स आर मोटाईल. बघा M. मोनोसाइट्स मोटाईल. मोनोसाइट्स कशा आहेत? मोटाईल आहेत. मोटाईल आहेत म्हणजे त्या लोकोमोशन करू शकतात, एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी त्या जाऊ शकतात. दीज आर मोटाईल अँड फॅगोसायटिक. फॅगोसायटिक म्हणजे काय? गिळंकृत करणाऱ्या. दुसऱ्या एखाद्या बॅक्टेरियाला किंवा ज्या काही डेड सेल्स आहेत आपल्या बॉडीमधल्या त्यांना गिळंकृत करण्यासाठी या सेल्स काय करतात? हे फॅगोसायटिक नेचरच्या असतात. ते दुसऱ्या सेल्सला गिळून टाकतात, म्हणून त्यांना म्हणायचं फॅगोसायटिक सेल्स. अँड
these are further convert into macrophages. नीट लक्षात ठेवा. बघा, जेव्हा याच WBC त्या ब्लड व्हेसल्समधनं बाहेर येतात, टिश्यूमध्ये जातात आणि टिश्यूमध्ये गेल्याच्या नंतर याच सेल्सचं म्हणजे मोनोसाइट्स फर्दर कन्वर्ट्स इनटू मॅक्रोफाजेस. मॅक्रो म्हणजे मोठ्या, फाजेस म्हणजे खाणाऱ्या. ओके, मॅक्रो मीन्स लार्जर अँड फाजेस मीन्स टू ईट. ज्या मॅक्रोफाजेस टिश्यूमध्ये आल्यावरती दुसऱ्या बॅक्टेरियाला किंवा मग दुसऱ्या सेल्सला काय करतात, गिळंकृत करतात, खाऊन टाकतात, त्यांना म्हणायचं मॅक्रोफाजेस. बघा, जोपर्यंत त्या ब्लड व्हेसल्समध्ये असतात, ब्लडमध्ये ट्रान्सफर होत असतात, त्यावेळी त्या काय असतात, मोनोसाइट्स असतात. आणि मोनोसाइट्स वेन केम इन टू द टिश्यू थ्रू डायपेडेसिस, त्या मुवमेंटला आपण डायपेडेसिस म्हणतो, अमिबॉइड मुवमेंट. ज्या मुवमेंटमुळं त्या ब्लड व्हेसलमधनं त्या काय होतात, बाहेर येतात, इज कॉल्ड डायपेडेसिस. अँड आफ्टर डायपेडेसिस these monocytes are called or are becomes macrophages. Macro means larger, phages means गिळंकृत करणाऱ्या, मॅक्रोफाजेस. ओके, आणि हे मॅक्रोफाजेस खूप महत्त्वाचे आहेत कशामध्ये, टिश्यूमध्ये. ओके, सो अशा पद्धतीनं याच मोनोसाइट्स फर्दर कन्वर्ट्स इनटू मॅक्रोफाजेस. आणि याचं प्रमाण जे आहे ते 2 to 10% ऑफ टोटल WBC. टोटल WBCच्या 2 ते 10% प्रमाणात कोणत्या प्रेझेंट असतात, मोनोसाइट्स. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स आर टाइप्स ऑफ अग्रॅन्युलोसाइट्स. या अग्रॅन्युलोसाइट्सचे हे 2 प्रकार आहेत, राहतील लक्षात. आता याच लिम्फोसाइट्समध्ये पुन्हा लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट्स असे 2 उपप्रकार पडतात. नीट लक्षात ठेवा. these lymphocytes further divided into T lymphocytes and B lymphocytes. हे त्याचे पुन्हा पुढचे उपप्रकार आहेत. तर आपल्याला आता इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स आर टाइप्स ऑफ अग्रॅन्युलोसाइट्स ऑफ WBC. राईट, नाव वी विल सी ग्रॅन्युलोसाइट्स. आपण आता बघूयात ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. आपण WBCचे प्रकार बघतो आहोत. तर त्या 3 प्रकारच्या ग्रॅन्युलोसाइटमधली पहिली जी काही सेल आहे तिचं नाव आहे इओसिनोफिल. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, द क्लासिफिकेशन ऑफ ग्रॅन्युलोसाइट इज डिपेंड ऑन द स्टेन. त्या कोणता स्टेन घेतात, कुठल्या प्रकारच्या स्टेननी त्या कलर होतात यावरनं यांचं क्लासिफिकेशन केलंय. सो त्या 3 प्रकारच्या आहेत. पहिली इओसिनोफिल, दुसरी बेसोफिल आणि तिसरी न्यूट्रोफिल. सो डिपेंडिंग ऑन स्टेन these cells are classified. कोणत्या, ग्रॅन्युलोसाइट्स. सो ग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट वन इज इओसिनोफिल. Eosinophil are the cells which stain with acidic stain. बघा, eosinophil stain with acidic stain and these cells are having bilobed nucleus. यांचं न्यूक्लियस कसं असतं, बायलोब्ड असं न्यूक्लियस असतं या WBCचं. So these WBCs are having bilobed nucleus and stain with acidic stain. That acidic stain is known as eosine. Eosine नावाच्या स्टेननी त्या काय होतात, स्टेन होत. These cells are stained with eosine called eosinophils. Now eosinophils are having bilobed nucleus and the cells number is going to be increase in allergic conditions. लक्षात ठेवा, ॲलर्जिक कंडिशनमध्ये या इओसिनोफिलचा नंबर वाढतो. म्हणजे ॲलर्जी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावरती किंवा एखादी गोष्ट खाल्ल्यावरती तुमच्या बॉडीकडनं एक वेगळा रिस्पॉन्स मिळणं, अंग सुजणं, अंग खाजवणं,
किंवा मग इरिटेटिंग होणं, राईट, रेडनेस होणं, दीज आर द इन्फ्लमेटरी कॅरेक्टर्स, राईट. या इन्फ्लमेशनमध्ये किंवा याच ॲलर्जिक कंडिशनमध्ये या इओसिनोफिलचं प्रमाण वाढतं. मग जर तुम्हाला एखादी ॲलर्जी आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर या इओसिनोफिलचा काउंट करायला लागेल. कुठलीही गोष्ट खाल्ल्यावरती इओसिनोफिलचं प्रमाण वाढतं म्हणजेच तुम्हाला ॲलर्जी त्या गोष्टीची आहे. सो दिस इज द पॅथॉलॉजिकल सिम्पटम किंवा पॅथॉलॉजिकल इंडिकेटर टू डायग्नोज द ॲलर्जिक कंडिशन्स. आहे की नाही महत्त्वाचा मुद्दा. सो इओसिनोफिल्स, इओसिनोफिल्स आर नॉन फॅगोसायटिक. नॉन फॅगोसायटिक म्हणजे काय, तर कोणालाही गिळंकृत करत नाहीत. न गिळता त्यांच्यामधले केमिकल्स, त्यांच्यामधले एन्झाईम्स त्या काय करतात, त्या समोरच्या पॅथोजनवरती ॲक्ट करतात आणि ते पॅथोजन काय होतं, डिस्ट्रॉय होतं. कोण, इओसिनोफिल्स. सो इओसिनोफिल्स शोज सिमिलॅरिटी विथ लायसोसोम्स. लायसोसोम सोबत या सिमिलॅरिटी दाखवतात. लायसोसोममध्ये जसे काही एन्झाईम असतात अगदी तसेच एन्झाईम्स या इओसिनोफिलमध्ये असतात आणि या इओसिनोफिल्स आता काय करतात, त्यांच्या पॅथोजनवरती ॲक्ट करतात आणि तो पॅथोजनला डिस्ट्रॉय करतात विदाऊट फॅगोसायटोसिस. न गिळंकृत करता बाहेरच त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम या इओसिनोफिल करतात आणि यांचं प्रमाण 2 ते 3% असतं ऑफ टोटल ल्युकोसाइट्स. टोटल WBCमध्ये 2 ते 3 प्रकारच्या 2 ते 3% या सेल्स प्रेझेंट असतात इओसिनोफिल्स. सेकंड टाइप ऑफ सेल्स प्रेझेंट इन ग्रॅन्युलोसाइट्स आर बेसोफिल्स. बेसोफिल्स या बेसिक टाईपच्या स्टेननी कलर होतात. यांच्यामध्ये 3 लोब्सचं न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस इज 3 लोब्ड. बघा, 3 लोब्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट अँड स्टेन विथ बेसिक स्टेन. बेसिक अशा स्टेननी स्टेन होणाऱ्या 3 लोब्सचं न्यूक्लियस असणाऱ्या या सेल आहेत, ज्या सेल्स हिस्टॅमाइन, हिपॅरिन आणि सिरोटोनिन नावाचे वेगवेगळे घटक सिक्रेट करतात. हिपॅरिन नावाचा जो घटक आहे, दिस हिपॅरिन इज अँटीकोअग्युलंट. हिपॅरिन काय करतो, जे ब्लडचं कोअग्युलेशन आहे, ब्लडची गुठळी होण्याचं काम आहे, ते थांबवतो. त्याला म्हणायचं अँटीकोअग्युलंट. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड असतं ते पातळ ठेवण्याचं काम या हिपॅरिन करतात किंवा या हिपॅरिनमुळं होतं. सेकंड हार्मोन दॅट इज हिस्टॅमाइन. हिस्टॅमाइन इज अ इन्फ्लमेटरी हार्मोन. इन्फ्लमेशन, आपल्या बॉडीमध्ये जी सूज येते, ठेस लागली तर त्याला काय होतं, आपल्याला तिथं इन्फ्लमेशन होतं म्हणजे सूज येते. हात फ्रॅक्चर झाला तर इथं सूज येते, दॅट इज इन्फ्लमेशन. मच्छर चावला तर ते गांध येते आणि त्याच्यामुळं काय होतं, मग खाज सुटते. सो दीज आर द इन्फ्लमेटरी कॅरेक्टर्स आणि या इन्फ्लमेशन क्रिएट करण्यामध्ये या हिस्टॅमाइनचा महत्त्वाचा रोल असतो, जे हिस्टॅमाइन बेसोफिल्स सिक्रीट करतात. अँड थर्ड, सिरोटोनिन. सिरोटोनिन इज प्रिकर्सर ऑफ मेलॅटोनिन. सिरोटोनिन आणि मेलॅटोनिन हे 2 महत्त्वाचे हार्मोन्स आहेत, जे हार्मोन्स झोप येण्यासाठी कारणीभूत असतात. बेसिकली जेव्हा आपल्याला डीम लाईट होते त्यावेळी मेलॅटोनिनचं प्रमाण जास्त होतं आणि झोप लागते. म्हणून या मेलॅटोनिन आणि सिरोटोनिनला स्लीपिंग हार्मोन्स असं म्हटलं जातं. अँड दीज 3 हार्मोन्स आर सिक्रिटेड बाय दिस बेसोफिल्स. बेसोफिल्स काय करतात, काही प्रमाणात हे हार्मोन्स सिक्रिट करतात. आणि सिरोटोनिन आणि मेलॅटोनिन बद्दल गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या लाईट प्रखर असतील तेवढं याचं सिक्रेशनचा रेट कमी होतो. म्हणून डार्क लाईटमध्ये आपल्याला झोप लागत नाही, तर डीम लाईटमध्ये आपल्याला पटकन झोप लागते. दॅट इज द रिझन. अँड फायनली द थर्ड टाईप ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट आर कॉल्ड न्यूट्रोफिल्स, ज्या ना ॲसिडिक ना बेसिक कुठल्याही स्टेननी कलर होत नाहीत, तर दोन्हीही स्टेन ह्या काय करतात, थोडं थोडं घेतात आणि त्या कलर होतात. सो न्यूक्लियस ऑफ न्यूट्रोफिल इज मल्टीलोब. बघा, यांचं न्यूक्लियस जे आहे की नाही ते कसं असतं, मल्टीलोब्ड असतं
म्हणजेच एकापेक्षा जास्त लोब याच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. मल्टी लोब न्यूक्लियस इज प्रेझेंट अँड व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट. ग्रॅन्युल कशा आहेत? एकदम फाईन आहेत. सगळ्यात जास्त जर कोणत्या ल्युकोसाइट्स असतील आपल्या बॉडीमध्ये तर त्या आहेत न्यूट्रोफिल्स. त्या 60 ते 65% त्यांचं प्रमाण असतं. स्टुडंट्स, नाउ वी विल सी फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट्स. बघा, WBC फॉर्मेशन जसं आपण बघितलं, RBC फॉर्मेशन इज नोन ॲज इरिथ्रोपोयासिस इन द बोन मॅरो. Like that, WBC formation is known as leukopoiesis, है ना? Leukocytes, leukopoiesis, and formation of WBC is takes place in a bone marrow. पण त्यातल्या ज्या काही ग्रॅन्युलोसाइट्स आणि मोनोसाइट्स आहेत त्याच बोन मॅरोमध्ये बनतात. कोणत्या कोणत्या? ग्रॅन्युलोसाइट्स आणि मोनोसाइट्स. मग ग्रॅन्युलोसाइट्समध्ये आपण आत्ताच बघितलं, इओसिनोफिल, बेसोफिल अँड न्यूट्रोफिल आर फॉर्म इन अ बोन मॅरो. बोन मॅरो म्हणजे मोठ्या हाडांची आतली पोकळी, त्याला बोन मॅरो म्हणायचं. तर या बोन मॅरोमध्ये या तयार होणाऱ्या सेल्स आहेत WBC, ज्यांना आपण म्हणतो व्हाईट ब्लड कार्पसेल्स किंवा श्वेतपेशी, ज्या फायटिंग सेल्स म्हणून सुद्धा ओळखल्या जातात किंवा सोल्जर सेल्स म्हणतात. तर ग्रॅन्युलोसाइट्स अँड मोनोसाइट्स आर फॉर्म हा अग्रॅन्युलोसाइट्सचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. या दोन सेल्स कुठं तयार होतात? बोन मॅरोमध्ये. सो फॉर्मेशन ऑफ WBC इज नोन ॲज ल्युकोपोयासिस अँड लिम्फोसाइट्स हा अग्रॅन्युलोसाइट्सचा प्रकार आहे. लिम्फोसाइट्स या लिम्फॅटिक ऑर्गन्समध्ये बनतात. लिम्फॅटिक ऑर्गन्स म्हणजे लिम्फ नोड्स, पेयर्स पॅचेस किंवा टॉन्सिल्स हे काय आहेत? लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत. लिम्फॅटिक ऑर्गन्स मध्ये या लिम्फॅटिक सेल्स बनतात किंवा लिम्फोसाइट्स तयार होतात, ज्यांचं काय आहेत? WBC आपण त्यांना म्हणतो. किंवा लिम्फ नोडवरनंच यांना नाव पडले बघा, लिम्फोसाइट्स. ओके, सो अशा पद्धतीच्या याचं फॉर्मेशन जे आहे ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी होतं. दॅट लिम्फोसाइट्स इन लिम्फॅटिक ऑर्गन्स. मग लिम्फॅटिक ऑर्गन्स म्हणजे लक्षात ठेवा कोणते? या टॉन्सिल्स किंवा मग पेयर्स पॅचेस. हे पेयर्स पॅचेस कुठं असतात? तर पेयर्स पॅचेस किंवा पेयर्स ग्रॅन्युल्स आपल्या इंटेस्टायनल रिजनमध्ये प्रेझेंट असतात. तर अशा ठिकाणी किंवा लिम्फ नोड मध्ये या काय होतात? तयार होतात. कोण? लिम्फॅटिक और लिम्फोसाइट्स. लक्षात येते? दिस इज द फॉर्मेशन ऑफ WBC. अँड नाऊ लाईफ स्पॅन ऑफ WBC. बघा, लाईफ स्पॅन सुद्धा WBCचा काय आहे? वेगळा वेगळा आहे. तर ग्रॅन्युलोसाइट्स ज्यांच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात आर लाईव्ह फॉर 4 to 8 hours इन द ब्लड. बघा, रिलीज झाल्यापासनं त्या 4 ते 8 घंटे ब्लडमध्ये असतात आणि ब्लड व्हेसल्समधून जेव्हा त्या रिलीज होतात, बाहेर जातात टिश्यूमध्ये, तर टिश्यूमध्ये त्या 4 ते 5 दिवस जगतात. कोण? तर ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स या 4 ते 8 तास ब्लडमध्ये आणि त्यानंतर 4 ते 5 दिवस टिश्यूमध्ये जिवंत असतात. त्या फंक्शनल असतात. आणि त्याच्यानंतर मोनोसाइट्स मात्र 10 to 20 hours फक्त काय असतात? त्यांचा लाईफ स्पॅन आहे. 10 to 20 hours ऑफ मोनोसाइट्स. अँड लिम्फोसाइट्स. बघा, लिम्फोसाइट्स कॅन बी लाईव्ह फॉर फ्यू डेज और फ्यू मंथ्स और सम इयर्स. काही वर्षांपर्यंत, काही महिने किंवा काही दिवस या जगू शकतात. कोण? लिम्फोसाइट्स. मोनोसाइट्स 10 to 20 hours अँड ग्रॅन्युलोसाइट्स 4 to 8 hours in blood and 4 to 5 days in the tissue. So this is regarding lifespan. अशा पद्धतीनं WBC आपण बघितल्या. बघा, WBC म्हणजेच व्हाईट ब्लड कार्पसेल्स. साइज, कलर, शेप, स्ट्रक्चर, टाइप्स अँड फॉर्मेशन अँड फायनली लाईफ स्पॅन.
एवढ्या गोष्टी आपण बघितल्यात, यातल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याच्यावरतीच क्वेश्चनिंग होते. सो अशा पद्धतीनं WBC आर ओव्हर.